नमस्कार. पुरणपोळी म्हटलं तर कटाची आमटी ही आलीच. ही आमटी मस्त अशी झणझणीत व्हावी, पुरणाच्या पोळीचा स्वाद आणखी जास्त वाढावा. कटाची आमटी कशी बनवायची ही माझ्या पद्धतीने एकदा तर नक्की बनवून पहा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, हे येळवणे आहे. डाळ शिजवलेलं पाणी, नितळून काढलेलं पाणी आहे. तर हे पहा, कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला कोणते साहित्य लागणार आहे बघा. खोबरं, हे सुकं खोबरं मी येथे घेतलेलं आहे. मूठभर कोथिंबीर, 20-25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं. हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहे. खोबरं किती आहे माहिती आहे का? अर्ध्या वाटीची पण अर्धी वाटी खोबरं मी येथे घेतले. उभ्या आकाराने ते कट करायचं आणि हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं. एकदम ही बारीक आपल्याला नाही करून घ्यायचं, असं दरदरा ठेवायचं. पातेलं आपण गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये अर्धी वाटी येथे मी तेल टाकून घेते. तेल गरम झालं. कटाची आमटी म्हटलं तर तेल थोडं जास्त घालायचं. तेल हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार तुम्ही तेल घाला, कमी जास्त प्रमाणात. तेल हे चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी पण आपल्याला चांगली तेलामध्ये तडतडून घ्यायची. 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने आणि जो आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक केलेला मसाला आहे ना, येथे संपूर्ण टाकून घ्यायचं आणि चांगलं परतून घेऊ आपण ह्याला. स्लो टू मिडियम हीटवर मी याला छान असे परतून घेतले. आता त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून यामध्ये मी संपूर्ण टाकून घेतले आणि या मसाल्यांबरोबर आपण तेही जरा वेळ परतून घेऊया. साधारण 2 मिनटं आपण कांदा हे तेलामध्ये छान असे परतून घेतलं. आता त्यामध्ये 2 टोमॅटो बारीक याची प्युरी करून यामध्ये मी संपूर्ण टाकले आणि तेही आपल्याला परतून घ्यायचं आहे स्लो हीटवर. टोमॅटो देखील चांगला हा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकते. मीठ देखील मी इथं सर्वत्र मिक्स करून घेते. मीठ टाकल्याने मसाल्यांमध्ये मसाले हे पटकन सॉफ्ट होतात. जरा टोमॅटो जर कच्चा असलं तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन ते मऊ होतात आणि त्या मसाल्यांना तेल पण सुटते. या सर्व मसाल्यांना तेल हे छान असे सुटलेले आहे. आता त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकल्याने कटालाही छान रंग येतो. 2 चम्मच काळा तिखट, 1 चम्मच गरम मसाला. हे सर्व मसाले आपल्याला सर्वत्र मिक्स करून घ्यायचे आहे. किमान 1.5 ते 2 मिनटं हे मीडियम हीटवर आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाले हे छान असे परतून झालेले आहे. आता त्यामध्ये येळवणीचं सर्व पाणी, म्हणजे डाळीचं सर्व पाणी येथे मी टाकून घेते. येळवणी कसं बनतात ही जर रेसिपी तुम्हाला पाहायचं असेल ना, तर ह्या रेसिपीच्या अगोदरची रेसिपी तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला समजेल. पुरणपोळीची रेसिपी त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे, नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये पुरणपोळीची लिंक पाठवते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतले. आमटी हे आपण चांगलं उकळून घेऊयात. वरून कट करून कोथिंबीर येथे मी टाकून घेते. आमटी हे बघा अशी उकळून घ्यायची, एकदम कडक अशी चांगली अशी उकळी फुटली पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण बनवलेली आहे कटाची मसालेदार आमटी. खूप छान कलर आणि टेक्स्चर आलेलं आहे कटाच्या आमटीला. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझी आलेली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ हा पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू.